Hello everyone. Today we'll discuss about next chapter hospital manufacturing. In this the first point is economic aspects or factors affecting on economic condition of the hospital. See the introduction for this economic aspects. Hospitals are slowly moving to manufacture their medicinal requirement in the own premises. Hospitals are slowly moving to the manufacture. So all of you know there is a hospital pharmacy department in the hospital. So there is the requirement for manufacturing of different dosage form. For example, sterile dosage form and non-sterile dosage form. So hospitals will uh, prepare the medicines in their own premises. So Hathi committee has recommended the setting up of manufacturing units for IV fluids. Hathi committee has given given the recommendations. हाती कमिटीने काय त्याच्यामध्ये रिकमेंडेशन्स दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत फॉर सेटिंग अप ऑफ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स फॉर आय व्ही फ्लुइड्स, दॅट इज इंट्राव्हेनस फ्लुइड्स. इंट्राव्हेनस फ्लुइड्ससाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असलं पाहिजे हॉस्पिटल मध्ये किंवा हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंटमध्ये. अशा पद्धतीने या कमिटीने रिकमेंडेशन दिलेलं आहे हाती कमिटीने. अपार्ट फ्रॉम स्टराईल मॅन्युफॅक्चर ऑफ लार्ज वॉल्यूम फ्लुइड्स अँड अदर पॅरेंटल्स, हॉस्पिटल कॅन मॅन्युफॅक्चर नॉन स्टराईल लिक्विड ओरल प्रिपरेशन्स, एक्सटर्नल अँड बल्क प्रिपरेशन्स. सो स्टराईल मॅन्युफॅक्चर जे आहे त्याच्यामध्ये लार्ज वॉल्यूम पॅरेंटल येतात, स्मॉल वॉल्यूम पॅरेंटल येतात. तर या व्यतिरिक्त म्हणजे पॅरेंटल्स व्यतिरिक्त हॉस्पिटल त्याच्यामध्ये नॉन स्टराईल डोसेज फॉर्मसुद्धा काही करू शकतात, तयार करू शकतो, फॉर्म करू शकतो. सो नॉन स्टराईल लिक्विड ओरल प्रिपरेशन त्याच्यामध्ये येतात, और एक्सटर्नल अँड बल्क प्रिपरेशन्स. सो एक्सटर्नल प्रिपरेशन आणि बल्क प्रिपरेशनसुद्धा याच्यामध्ये आपण तयार करू शकतो. सो बल्क प्रिपरेशन्स आर कंटेनिंग द पावडर्स. सो हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंटमध्ये स्टराईल प्रॉडक्ट्स किंवा नॉन स्टराईल प्रॉडक्ट्स दोन्ही प्रकारचे प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये तयार केले जाऊ शकतात. सच मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम आर रन बाय 30-78% ऑफ हॉस्पिटल फार्मसीज इन अमेरिका. अशा पद्धतीचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम्स हे रन केले जातात 30-78% ऑफ हॉस्पिटल फार्मसीज. कुठे? अमेरिकामध्ये. 30 ते 78% हॉस्पिटल फार्मसीमध्ये अशा पद्धतीचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम घेतले जातात किंवा त्यामध्ये स्टराईल प्रॉडक्ट आणि नॉन स्टराईल प्रॉडक्ट्स त्यामध्ये बनवले जातात. द मैसूर एक्सपर्ट कमिटी ऑन हॉस्पिटल फार्मसीज अँड हेल्थ कमिटी हॅव रिकमेंडेड सेटिंग अप ऑफ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स फॉर आय व्ही फ्लुइड्स. जसं हाती कमिटी याच्यामध्ये रिकमेंडेशन्स देतात, तर त्याच पद्धतीने मैसूर एक्सपर्ट कमिटी आहे अँड हेल्थ कमिटी आहे. सो that committee gives the recommendations for setting up of manufacturing units for IV fluids. Next, control. There are the two types of controls during the manufacturing of sterile and bulk. यामध्ये दोन प्रकारचे कंट्रोल्स आहेत स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा बल्क मॅन्युफॅक्चरिंग करताना, तयार करताना. फर्स्ट इज द क्वालिटी कंट्रोल, सेकंड इज द बजेटरी कंट्रोल. पहिला आहे क्वालिटी कंट्रोल. सो क्वालिटी कंट्रोल टू गव्हर्न द क्वालिटी, प्युरिटी अँड स्ट्रेंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट. याच्यामध्ये काय गव्हर्न केलं जातं, काय चेक केलं जातं? क्वालिटी, प्युरिटी आणि स्ट्रेंथ. जे काय तयार झालेला जो काय प्रॉडक्ट आहे त्याची स्ट्रेंथ चेक केली जाते, प्युरिटी चेक केली जाते, क्वालिटी चेक केली जाते क्वालिटी कंट्रोलमध्ये. दुसरा आहे बजेटरी कंट्रोल. So in this budgetary control to regulate the economic aspects or factors of manufacturing program. तो याच्यामध्ये इकॉनॉमिक आस्पेक्ट्स किंवा फॅक्टर्स त्यामध्ये काय केले जातात, रेग्युलेट केले जातात. सो फॉलोविंग आर द बजेटरी कंट्रोल. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बजेटरी कंट्रोल आहेत? सो देर आर द 6 बजेटरी कंट्रोल.
पहिला आहे मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट, दुसरा आहे मटेरियल रिक्वायरमेंट्स, तिसरा आहे मॅन्युफॅक्चरिंग स्टाफ, चौथा आहे मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी, पाचवा आहे मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स, सहावा आहे ऑपरेटिंग कॉस्ट. ओके, सो ऑल दीज आर द 6 budgetary control, or they are also called as the factors which are affecting on the economic condition of the hospital. See next, factors affecting economy of the hospital or budgetary control. तर याच्यामध्ये आपल्याला 1 by 1 हे पॉईंट्स पाहिजे आहेत. what are the budgetary control or what are the factors affecting economy of the hospital? So first point is the manufacturing requirements. So the consumption rate for each item is calculated by reviewing the previous records and compared with present requirement. ज्यामध्ये कन्झम्शन रेट प्रत्येक आयटमसाठी कॅल्क्युलेट केला जातो बाय रिव्ह्यूविंग द प्रिव्हियस रेकॉर्ड्स, आधीचे रेकॉर्ड्स चेक करून, अँड कम्पेअर्ड विथ द प्रेझेंट रिक्वायरमेंट. प्रेझेंट रिक्वायरमेंट काय आहे ते त्याच्यामध्ये कम्पेअर केली जाते. नेक्स्ट आहे मटेरियल रिक्वायरमेंट. सो प्रोडक्शन घेण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स लागतात. तर कोणते मटेरियल लागतात? द रॉ मटेरियल्स, देन पॅकेजिंग मटेरियल्स and other materials required for manufacturing. So can be determined by various formulae. तर वेगवेगळ्या फॉर्म्युलेसचा वापर करून याच्यामध्ये आपण डिटरमाइन करू शकतो रॉ मटेरियल किती लागणार आहे, पॅकिंग मटेरियल लागणार किती आहे, अदर मटेरियल्स किती लागणार आहेत. सो दिस इज अबाउट द मटेरियल रिक्वायरमेंट्स. त्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग स्टाफ. ॲडिक्वेट नंबर ऑफ टेक्निकली कॉम्पिटंट अँड लिगली क्वालिफाईड फार्मासिस्ट मस्ट बी अवेलेबल इन द मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन. सो पुरेसे याच्यामध्ये टेक्निकली कॉम्पिटंट आणि लिगली क्वालिफाईड फार्मासिस्ट असले पाहिजेत. सो मस्ट बी अवेलेबल इन द मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन. सो मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी किंवा प्रोडक्शन एरियामध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग एरियामध्ये क्वालिफाईड स्टाफ म्हणजे क्वालिफाईड फार्मासिस्ट किंवा कॉम्पिटंट फार्मासिस्ट त्यामध्ये असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी. It depends on the availability of equipment and economy of hospital to fulfill the requirements. तर मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी कशावरती डिपेंड आहे? दॅट इज डिपेंड ऑन अवेलेबिलिटी ऑफ द इक्विपमेंट. कोणत्या प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत अँड इकॉनॉमी ऑफ द हॉस्पिटल टू फुलफिल द रिक्वायरमेंट्स. त्याचबरोबर हॉस्पिटलची इकॉनॉमी कशी आहे. नेक्स्ट, fifth point, manufacturing equipments. The type and size of manufacturing equipment required in hospital depends on manufacturing program. Like त्याच्यामध्ये 4 पॉईंट्स आहेत. सो टाईप ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट अँड साईज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट रिक्वायर्ड इन हॉस्पिटल डिपेंड्स ऑन मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्रामवरती याच्यामध्ये टाईप ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ठरवली जाते किंवा साईज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट काय असणार आहे ते ठरवलं जाते. फर्स्ट इज द क्वांटिटीज टू बी प्रोड्यूस. त्यानंतर आहे ड्युरेशन ऑफ प्रोडक्शन टाईम. तिसरा आहे अवेलेबिलिटी ऑफ पर्सोनेल. फोर्थ आहे अवेलेबिलिटी ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. ओके, मग क्वांटिटी किती प्रोड्यूस करायची आहे, त्यानंतर प्रोडक्शन टाईमसाठी कालावधी किती लागणार आहे, अवेलेबिलिटी ऑफ पर्सोनेल जे पर्सन्स किती लागणार आहेत किंवा किती अवेलेबल आहेत, देन फिजिकल फॅसिलिटीज किती अवेलेबल आहेत. ओके, नेक्स्ट 6 पॉईंट्स इट इन्क्लूड्स बोथ डायरेक्ट कॉस्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट. त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉस्टमध्ये एक्झाम्पल आहे लेबर, देन कॉस्ट ऑफ मटेरियल. मटेरियलची कॉस्ट किती आहे, लेबरसाठी किती कॉस्ट लागणार आहे, हे डायरेक्ट कॉस्टमध्ये येतं. त्यानंतर इनडायरेक्ट कॉस्टमध्ये आहे मेंटेनन्स ऑफ बिल्डिंग अँड इन्शुरन्स पॉलिसी एट्सेट्रा. ओके, बिल्डिंग मेंटेन करण्यासाठी किती कॉस्ट लागणार आहे, त्यानंतर इन्शुरन्स पॉलिसीजसाठी किती कॉस्ट लागणार आहे, इनडायरेक्ट कॉस्टमध्ये इन्क्लूड होतं. ओके, थँक्यू.